गाजर आणि बीन्सची आपण मिक्स भाजी करणार आहोत. हे जे बीन्स आहे त्याचं साईडचं जे असतं ना ते काढून टाकते आणि हवे त्या पद्धतीने बारीक केलं तरी चालेल, थोडं जाडसर असे तुकडे करून घ्यायचे. गाजर मात्र थोडं आपल्याला किसून घ्यायचे. हे किसलेलं गाजर आणि हे बीन्स. आता कढईमध्ये तेल घेते, जिरं, कांदा घालते, हिरवी मिरची, टोमॅटो आणि हे आलं लसूण पेस्ट. तेलावरती हे सगळं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण किसलेला जो गाजर आहे तो घालायचा, बीन्सची भाजी घालायची आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं मीठ घालायचं म्हणजे ते शिजतानाच थोडं त्या ह्याला भाजीला पाणी सुटतं आणि त्याच्यामध्ये त्या ओल्यामध्ये ती भाजी चांगली शिजते. झाकण ठेवून थोडं शिजवायचं. आता हा सांबार मसाला आहे, तुमच्याकडे पावभाजी मसाला आहे तो घातला तरी चालेल. गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि हळद सगळं मिक्स आणि हे शेंगदाण्याचं कूट आहे ते पण घालायचं. सगळं मिक्स करायचं. शेंगदाण्याचं कूट घातल्यावर थोडं भाजीमध्ये थोडा कोरडेपणा येतो, तो जर जास्त जाणवत असेल तर थोडंसं पाणी शिंपडायचं. झाकण ठेवून पुन्हा ही भाजी शिजवून घ्यायची. भाजी आपली शिजली. आता वरती मी कोथिंबीर घालते आणि तयार आहे ही गाजर आणि बीन्सची भाजी.